कमरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की। पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वैष्णव संतांचं वर्णन करतात। संतांचं वर्णनाचा विषय आला की तुकोबाराय अत्यंत प्रसन्न होतात। जसं सूर्य उदयाला आल्यानंतर कमल उमललं जातं, पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर समुद्राला भरती येते, तसा संतांच्या वर्णनाचा प्रसंग आला की तुकोबाराय अतिशय खुश होतात, अतिशय आनंदित होतात। ज्ञानोबारायांचे तसंच आहे। संत वर्णनाचा विषय आला, म्हटलेलं आहे मला वाटतं निवृत्तीनाथ महाराजांनी की तू संत स्तवनी रतसी तरी कथेची से न करीसी। आज तुकोबाराय अत्यंत प्रसन्न आहेत, काल जरा नाराज होते, आज प्रसन्न आहेत, कारण वैष्णव भक्तांचं वर्णन करण्याचा विषय त्यांच्या समोर आलेला आहे। कसे असतात व वैष्णव संत, काय विशेष असतो त्यांचा, तर वैष्णव संतांचे काही विशेष तुकोबारायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेले आहेत। पहिल्या चरणामध्ये 2 विशेष सांगितलेले आहेत, आणि हे विशेष सांगत असताना व्यावृत्तीपूर्वक सांगितलेले आहेत। तुकोबाराय म्हणतात जगामध्ये पवित्र आणि सोवळे हे तेच असतात। पवित्रही तेच आहेत आणि सोवळे सुद्धा तेच आहेत। चकार लावलाय, तीच चकार फार मोकार असतो, कारण बाकीच्याला बेकार करून टाकतो। तुकोबाराय म्हणतात की भूमंडळी पवित्र तीच एक, आणि भूमंडळी सोवळी तीच एक। या जगामध्ये पवित्र ही एकमेव तेच आहेत आणि सोवळे सुद्धा तेच आहेत। पवित्र म्हणजे काय, सोवळा म्हणजे काय, कारण काय आता या शब्दाला वर्तमान कालामध्ये व्यवहारामध्ये काहीही महत्व राहिलेलं नाही। त्याला महत्व आहे की नाही हा भाग वेगळा, पण जनमानसामध्ये जनमान्यतेमध्ये फारसं त्याला काही महत्व दिसत नाही। तेव्हा पवित्र म्हणजे काय, सोवळे म्हणजे काय, पवित्र आणि सोवळे हे जे घटक आहेत त्यांचा जीवनावर काय प्रभाव असतो, आणि अशा प्रकारचे पवित्र सोवळे तुकोबाराय म्हणतात की एकमेव तेच आहेत। तेव्हा तेच म्हणजे कोण आणि तेच का, पवित्र म्हणजे काय। पवित्र हा शब्द आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो। गोमाता पवित्र मानली जाते, गंगा पवित्र मानली जाते, हिमालय पवित्र अशा प्रकारचा मानला जातो, सगळी क्षेत्र पवित्र मानली जातात, परमात्मा ही पवित्र मानला जातो, हे सगळे पवित्र आहे। गोमूत्र पवित्र मानलं जातं, तेव्हा त्याला पवित्र का म्हणलं जातं, का ते पवित्र आहेत, गंगा का पवित्र आहे, गाय का पवित्र आहे, हिमालय का पवित्र आहे, पवित्र शब्दाचा अर्थ काय। पवित्र हे
त्या वस्तूला म्हटलं जातं की ज्या वस्तूमध्ये दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याची शक्ती असते. तेव्हा दुसऱ्याचे दोष नष्ट करणं याला पावित्र्य म्हणतात. आणि असं पावित्र्य ज्याच्या ठिकाणी असतं ती वस्तू काय मानली जाते? पवित्र मानली जाते. गंगा का पवित्र आहे? तर गंगेचं दर्शन, गंगेचं स्नान आणि गंगेचं स्मरण करणाराचेही दोष गंगा घालवते. वाचे म्हणता, प्रत्यक्ष पाहिलंही नाही, स्नानही केलं नाही, नुसतं वाणीनं गंगा गंगा जरी म्हटलं तरीही वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सगळे दोष भंगा जातात नुसतं गंगा म्हटलं तर. म्हणून आपल्याकडे मुलीची नावं गंगा ठेवण्याची काय पद्धत आहे. गंगेचा उच्चार वाचेने यावा म्हणून स्नानाच्या वेळेला गंगेचं नाव घेतलेलं विशेष मानलं जातं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. या बादलीतल्या पाण्यात तुम्ही सगळे काय करा? प्रवेश करा. अर्थात ते पाणी पवित्र होऊ द्या. आणि मग ते पाणी अंगावर घेतल्यानंतर आम्हीही काय होऊ? पवित्र होऊ. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. आणि म्हणून मग पूर्वी ज्या भांड्यात पाणी घेऊन स्नान करत होते त्या भांड्याचंच लोकांनी नाव ठेवलेलं होतं गंगाळ. हे अरे गंगाळा ना, गंगाळ घेऊन जा. गंगाळात पाणी नाही टाकलं, गंगाळात फार गरम पाणी आहे, म्हणजे त्या निमित्ताने गंगेचं नाव आपल्या वाणीमध्ये या. आता ते गंगाळ ते नंतर नंतर घंगाळ केलं. आता ते गंगाळही गेलं. बादल्या आल्या. त्या बादल्याला काही भागामध्ये ती बादली दन म्हणताच येत नाही. ते म्हणतात अरे बाटली कहा गेली, बाटली बोंब बोंब. तेव्हा गंगा पवित्र करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये असते. गायही पवित्र आहे, दुसऱ्याला पवित्र करते. हिमालय पर्वत हिमवंतू दोष खाये म्हणून पवित्र. परमात्मा ही स्मरण करणाऱ्याचे दर्शन करणाऱ्याचे दोष नष्ट करतो. म्हणून परमात्मा ही पवित्र अशा प्रकारचा मानला जातो. जसे या वस्तू पवित्र आहेत तसेच तुकोबाराय म्हणतात ही मंडळी सुद्धा काय आहे? पवित्र आहे. कोण? तर त्यांचं लक्षण दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो. मग देव कुणाला आवडतो? तर देव वैष्णवांना आवडतो. ज्यांना आवडतो त्यांना काय मानलं जातं? वैष्णव मानलं जातं. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. देव ज्यांना आवडतो ते वैष्णव आहेत. आणि अशा प्रकारचे वैष्णव पवित्र आहेत. कोणत्याही जातीत जन्मले असले तरी वैष्णवत्व या अवच्छेदकाने ते काय आहेत? पवित्र आहेत. मग ते चांडाळ योनीत जन्माला आले असले तरी पवित्र आहेत, वा दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये जरी जन्माला आले, पण जर ते वैष्णव असतील तर ते काय आहेत? पवित्रच आहेत. प्रश्नच नाही, पवित्र आहेत. गरीब असले तरी पवित्र आहेत. आता अलीकडे जातीला फारसं महत्व नाही दिलं. फक्त दंगली करायच्या असल्या तर तेवढे उकरून काढतात. मतदान वगैरे वेळेला एरवी काही जातीला फारसं महत्व दिलं जातं असं नाही. व्यवहारामध्ये कुठं कोण मानतं? काही घेताना कोणी विचार करत नाही, विचारतही नाही, विचारूही नाही. आता फक्त दंगलीपुरती जात राहिली. जातीला नाही विशेष, पण पैशाला महत्व आहे. जातीवरून पवित्र नाही, पण पैशावाला लोकांना पवित्र वाटतो. यस्यास्ति वित्तम सनरक कुलीनहा. नाही महाराज, तो दरिद्री असला, सुदामदेव जरी असला तरीही काय आहे? पवित्र आहे. पवित्र. अशिक्षित असला तरी पवित्र आहे. जरी असला तरी, जर वैष्णव असेल तर तो पवित्र आहे. पवित्र. तेव्हा पवित्र शब्दाचा अर्थ दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य.
पावित्र्य ते ज्याच्या ठिकाणी असतं त्याला पवित्र म्हणतात आणि वैष्णव हे पवित्र आहेत. पण जाता जाता तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरून विनाकारण ताण वाढवून टाकलाय. तुकोबाराय त्यांना पवित्र म्हणत असते तर काही अडचण नव्हती, पण एक तीच जगामध्ये एकमेव तेच पवित्र आहेत अशा प्रकारचं व्यावर्तीदर्शक शब्द वापरलेले आहेत. एक शब्दानेही बाकीच्याची व्यावृत्ती केली आणि पुन्हा चकार म्हणजे व्यावृत्ती दर्शक शब्द त्याच्यात पुनरावृत्ती केली. भूमंडळी एक तीच पवित्र. तेव्हा असं कसं काय तुकोबाराय म्हणतात तीच कशी काय पवित्र आहेत? म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तुकाराम महाराजांनी धर्मशास्त्राविरुद्ध पुराणाच्या विरुद्ध सुद्धा विधान केलेलं आहे. क्षेत्र पवित्र आहेत, तीर्थ पवित्र आहेत, हे तर पुराणाने शास्त्राने सांगितलेलं आहे ना. आणि तुकोबारायांनी एक तीच मानून त्यांना सुद्धा काय केलं, बाजूला अशा प्रकारचं ढकललेलं आहे. तुकोबाराय तुम्ही असं कसं काय केलं? आता मी कशाला काय केलं? ते आहेत म्हणून मी सांगितलं, मी आहे ते बोललो, मी काही केलेलं असं नाहीये. आणि मी केल्यामुळे जर कुणी पवित्र होत असेल तर मी सगळं जग पवित्र आहे म्हणायला तयार आहे. पण नुसत्या म्हणण्याला काय करतात? प्रत्येक माऊली आपल्या पोराला माझा राजा म्हणत असते, पण तो खडी फोडायला जातो, त्याला कोण काय करणार? सगळे सप्त्यावाले कीर्तन करायला हरिभक्त पराय, वारकरी भूषण, महाराष्ट्र दूषण, काय आणखीन एवढं काय पदव्या लावतील मला काही. म्हणजे त्या पदव्या लावणाला त्याचा विशेष तिथं गाठायचा राहायचो. कीर्तन केसरी म्हणजे तो आलेल्या लोकांना सगळ्याला फाडूनच टाकीतो का काय, कोणाच ठाऊक काय हे. पण मग त्या नुसत्या म्हणण्याने काय होतं? तसं मी म्हणतो म्हणून ते पवित्र आहे असं नाही, ते पवित्र आहे म्हणून मी म्हटलेलं आहे. आपण तुम्ही एक तीच हो, जगामध्ये तेच एकमेव पवित्र आहेत. पण मग दोन शब्द कशाला वापरले बरं? द्विरुक्ती दोष नाही केला तुम्ही? गोवर्धन नाही केला. कसं काय एका अर्थाचे दोन शब्द येणं त्याला द्विरुक्ती म्हणतात, आणि द्विरुक्ती करणं हा काय आहे? दोष आहे. तुकोबाराय म्हणतात बरोबर आहे, एका करताच एका अर्थाचे दोन शब्द वापरले तर दोष आहे. जर वेगवेगळ्या कारणानं तेच शब्द त्याचा अर्थाचे शब्द वापरले तर दोष नाही. मग एक कस काय म्हटले तर पवित्र असणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत, या लोकात आणि परलोकामध्ये. देवतेलाही काय मानलं जातं? पवित्र मानलं जातं. देवता पवित्र आहेत. आणि या लोकांमध्येही अनेकांना पवित्र म्हणतात. त्या दोघांची व्यावृत्ती करण्याकरता मला दोन शब्द वापरावे लागले. एक शब्दाने देवाला बाजूला टाकलं आणि चकाराने या लोकातल्या पवित्र मानणाऱ्या वस्तूला वेगळं अशा प्रकारचं करून एकमेव पावित्र्याची माळा वैष्णवांच्या गळ्यामध्ये मी घातलेली आहे. पण महाराज आता या बाकीच्या वस्तू पवित्र नाहीत का? मी बाकीच्या वस्तू पवित्र नाही असं म्हणलं का? मग हेच पवित्र आहे असं म्हटलं बा. काय महाराजांना मग त्याच्यात काय एका म्हणता भले आमच्या वर्गामध्ये हा मुलगा काय आहे, हुशार आहे. सर तुम्ही आम्हाला ढ कसं काय म्हणले? तुम्हाला ढ म्हणलो का? याला हुशार म्हणलो. आता त्याला हुशार म्हणण्यातच बाकीचे काय झाले, ढ सिद्ध झाले ना. तसं तुम्ही यांना पवित्र म्हटले तर बाकीचे आपोआपच अशा अपवित्र झाले किंवा पवित्रच्या रेसमधून बाजूला सारले गेले.
मग बाकीचे पवित्र नाही तर धर्मशास्त्रांनी पुराणांनी त्यांना पवित्र कसं काय म्हटलंय? आणि जर ते पवित्र असतील तर तुम्ही एकतीच अशा प्रकारचा व्यावर्तीदर्शक शब्द का वापरताय? तुकोबाराय म्हणतात बाकीच्यांनी जे पवित्र म्हटलं त्याचं कारण आहे वेगळं आहे, आणि मी जे तेच पवित्र आहे असं म्हटलं त्याचं कारण काय आहे? मला तुम्ही सांगा, आपल्या देशामध्ये सगळ्या जगातलं मला माहिती नाही, तुम्हाला माहित असलं तरी पण मलाच माहिती नाही, तुम्हाला कायला विचारू. आपल्या देशामध्ये पैशावाला कोण आहे बरं? हा, म्हणजे पहिले टाटा बिर्लाची नावं घेतली जात होती, आता ती सुद्धा काय झाली, मागं सरली आणि सगळे अंबानीचं नाव घेतात. पैशावाला कोण आहे? अंबानी. कोण आहे पैशावाला? अंबानी. बरोबर आहे ना? म्हणजे याच्यात काय कोणाला मतभेद? पैशावाला अंबानी असं सरळ सरळ अंबानीचं काय घेतलं जातं? नाव घेतलं जातं. मी तुम्हाला विचारतो, पैशावाला या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याच्याजवळ पैसा आहे तो. तुमच्याजवळ पैसा नाही, हे लोक तुमचं नाव घेत, तुमच्याजवळ नाहीत पैसे. असा कोण आहे बरं ज्याच्याजवळ पैसे नाही आणि मग आपले कोणाचंच नाव घेतलं नाही, सरळ कोणाकडे गेले? हे अंबानीकडे. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? तर याचा अर्थ बरोबर आहे. पण मग आपल्याजवळ पैसे असताना आम्हाला पैशावाला कसं काय तुम्ही म्हणत नाही? याचा अर्थ असा आहे की त्याच्याकडे असणारा जो पैसा आहे त्या मानाने पाहिलं तर आपल्याकडे असणारे पैसे हे नसण्यात जमा. आलं का लक्षामध्ये? सर्वसामान्य थोडंफार असणं त्याला काय म्हणलं जात नाही? असणं म्हणलंच जात नाही, ते नसण्यात जमा असतं. तसं संतांचं वर्णन करायचं आणि संतांच्या पावित्र्याबद्दल ज्या वेळेला विचार समोर आला त्यावेळेला संतांचं पावित्र्य पाहिलं की बाकीचे पावित्र्य हे पावित्र्य नसण्यात जमा आहेत. मी तुम्हाला विचारतो, अमावस्याला चंद्र किती वाजता उगवतो? अमावस्याला चंद्र किती वाजता उगवतो? नाही, चंद्र उगवतो का नाही अमावस्याला? अरे कोणीच नाही सांगत. चंद्र अमावस्याच्या दिवशी उगवतो का नाही? तुम्ही गप्प बसले कारण तुम्हाला वाटतं अंगावर येईल, तसं काय नसतं. असा कोणताच दिवस नाही की ज्या दिवशी सूर्य उगवत नाही आणि चंद्र उगवत नाही, कुठलेही नक्षत्र उगवत नाही. दररोज ही मंडळी उगवत असतातच, उगवतातही आणि मावळतातही. अमावस्येलाही चंद्र उगवतो, पण अमावस्येला चंद्र सूर्याबरोबर उगवतो, दिवसा उगवतो. आणि मग सगळे गप्प का बसले? दिसलाच नाही. रात्री उगवला तर तो दिसतो, त्याचं चांदणं पडतं, कितीतरी त्या चांदण्यामध्ये व्यवहार अशा प्रकारचा होतो. रात्री तो दिसतो चंद्र, पण दिवसा दिसतच नाही. आणि मग प्रकाश असून कसं काय दिसत नाही? सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचा प्रकाश हे सिद्धच होत नाही. दृष्टांत तुमच्या लक्षात आला? चंद्राच्या ठिकाणी प्रकाश आहे कारण देवाने सुद्धा मान्य केलंय. यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यत् चंद्र मसी. चंद्राचा जो प्रकाश आहे, चांदण्यामध्ये जो प्रकाश आहे, भगवंतांनी कबूल केलेला आहे. पण सूर्य नसताना तो प्रकाश, ज्या कालावधीमध्ये सूर्य अवकाशात नसतो, आकाशामध्ये नसतो, त्यावेळेला मग यांचा काय असतो? प्रकाश असतो. सूर्याचा प्रकाश आला की मग त्याला प्रकाश म्हणायचंच नाही कारण तो दिसतच नाही. तसं संत बाजूला असतील त्यावेळेला हे पवित्र. मग गंगा असेल, गाय असेल, हिमालय असेल, आणखीन काय पवित्र म्हणून ज्यांचं ज्यांचं वर्णन पुराणांनी, शास्त्रांनी, धर्मशास्त्रांनी केलेले हे पवित्र कधी? संत नसताना. संत आले की मग त्यांचं पावित्र्य पाहिलं की आपण बाकीचे सगळे सारखेच. मग दुसरा दृष्टांत, जसं
अंबानीला बाजूला केलं की मग आपण पैसेवाले, ते आलं की मग आपण नाही पैसेवाले. दुसरा आणखीन एक दृष्टांत सप्रमाण. म्हणजे किती आता अलीकडे ज्ञानाच्या कक्षा आहेत. अकरावीच्या नंतर जो अभ्यासक्रम असतो कॉलेजचे जे विषय, कितीतरी त्याचे काय प्रकार आहे, कितीतरी प्रकार आहे विद्यापीठामध्ये त्याचे, किती ज्ञानाच्या कक्षा आहेत, वेगवेगळ्या कक्षा आहेत. आणि मग त्या ज्ञानाने पारंगत असणारे ज्ञानी मानले जातात, त्याला ज्ञान मानलं जातं. मग ते संगणकाचं ज्ञान असेल, संशोधनाचं ज्ञान असेल, कायद्याविषयाचं ज्ञान असेल, रोगाविषयीचं ज्ञान असेल, तांत्रिक ज्ञान असेल, इलेक्ट्रॉनिक्सचं, कितीतरी अशा प्रकारची ज्ञान आहेत. किती ज्ञान आहेत. ती ज्ञान ज्यांनी संपादन केलेले आहेत, त्या ज्ञानाने जे संपन्न आहे त्यांना ज्ञानी मानलं जातं, MD. आणि मग व्यवहारामध्ये कितीही अशा प्रकारचा त्यांना त्या ज्ञानामुळे काय मिळतो, फायदा मिळतो. ही सगळी ज्ञान आहेत आणि हे ज्ञानाने संपन्न असणारे ज्ञान आहेत. पण कुठपर्यंत, जोपर्यंत अध्यात्म ज्ञान समोर येत नाही तोपर्यंत. महाराज, अध्यात्म ज्ञान पुढे आलं की ही सगळी ज्ञान अज्ञानात जमा होतात. ती अज्ञान ऐसा मने निश्चय केला. अध्यात्म ज्ञान ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला डॉक्टर ज्ञानी नाही, पूर्ण अज्ञानी, निराज्ञानी, शास्त्रज्ञ अज्ञानी, संगणकवाला अज्ञानी. कारण त्या ज्ञानाच्या मानाने मग ही सगळी अन्यथा ज्ञानामध्ये जमा होतात. आणि अन्यथा ज्ञान, संशय ज्ञान हे कशात मोजलं जातं, अज्ञानामध्ये, ब्रह्मज्ञानामध्ये अशा प्रकारचं मोजलं जातं. तसं इतर वस्तू, इतर गोष्टी, इतर व्यक्ती ह्या पवित्र आहेत, पण त्यांचं क्षेत्र वेगळं आहे. त्यांच्या क्षेत्रात त्या पवित्र आहेत. संतांचं पावित्र्य ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला मग हे पवित्र नाही. म्हणून तर गंगा असेल, यमुना असेल, सरस्वती असेल, नर्मदा असेल, ह्या सगळ्या नद्या पवित्र होण्याकरता संतांकडे जातात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ. संतांचं पावित्र्य अत्यंत उच्च कोटीचे. त्या पावित्र्याच्या समोर बाकीचं कोणी पवित्र नाही. म्हणून एक तीच. असं काय विशेष आहे बरं संतांच्या पावित्र्यामध्ये? त्याच्यातला एक विशेषतः आहे की बाकीचे जे पवित्र वस्तू आहेत, अपवित्र वस्तूला ते पवित्र करतात पण स्वतः पवित्र होतात. अपवित्र वस्तूला ते पवित्र करतात पण स्वतः काय होतात, अपवित्र होतात. संतांचं पावित्र्य तसं नाहीये. जगाला पवित्र करू नये ते पुन्हा तसेच पवित्र राहतात. त्यांच्या पावित्र्याला कशामुळेही धक्का लागत नाही. पहिलं कारण. दुसरं कारण हे आहे की पवित्र शब्दाचा अर्थ पुण्यवान. तेव्हा दुसऱ्याचे दोष घालवतात म्हणजे पाप घालवतात. पाप शब्दाचा संतांनी केलेला अर्थ वेगळा आहे, धर्मशास्त्राचा अर्थ वेगळा आहे. संतांनी देवाशी अंतराय ज्याच्यामुळे होतो त्या सगळ्यालाच काय मानलेलं आहे, पाप मानलेलं आहे. म्हणून आमच्या ज्ञानोबऱ्यांच्या दृष्टीनं स्वर्गाला ज्याच्यामुळे जाता येतं ते सुद्धा काय आहे, पापच आहे. धर्मशास्त्राने त्याला पुण्य मानलेलं आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. क्षीणे पुण्य म्हणजे पहिल्यांदा पुण्यानंच वरती गेले. माऊली त्याला पुण्य नाही मानत, तुकोबार आहे त्याला पुण्य नाही मानत. तेही काय आहे, पापच आहे. का? त्याच्यामुळं वास्तव सुखाचा अंतर झाला, अंतर पडला, देवाशी अंतर झाला. असे तीन मुख्य दोष आहेत. एक मलदोष आहे,
दुसरा विक्षेप दोष आहे आणि तिसरा आवरण दोष आहे. तर ही तीर्थ असतील, हिमालय क्षेत्र असतील, बाकीचे सगळे असतील, हे फक्त घालवला तर मल दोषातला काही भाग घालवतात, विक्षेप दोष घालवू शकत नाहीत. आणि आवरण दोष घालवण्याचा तर प्रश्नच नाहीये. संतांचं पावित्र्य असं आहे की ते मलही घालवतात, विक्षेपही घालवतात आणि आवरण दोष नष्ट करून त्याला असं पवित्र बनवतात की पुन्हा तो कधीच काय होत नाही, अपवित्र होत नाही. आणि अशा प्रकारचं पावित्र्य फक्त आणि फक्त संतांच्याच जवळ आहे, वैष्णव संतांच्या जवळ आहे. म्हणून एक तीच भूमंडळी, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. म्हणजे 16 म्हणजे काय आहे? 16लाही एक तीच अशाच प्रकारचं व्यावर्ती दर्शक शब्द वापरलेले आहेत. 16 शब्दाचा अर्थ काय? पवित्र शब्दाचा अर्थ काय केला आपण? दुसऱ्याचे दोष नष्ट करणं, हे काय आहे? पावित्र्य. आणि स्वतः दोषमुक्त असणं हे 16 आहे. दुसऱ्याचे दोष नष्ट करणं हे पावित्र्य आहे आणि स्वतः दोष मुक्त असणं हे काय आहे? 16 आहे. 16 वस्तू दुसऱ्याचे दोष नाही नष्ट करू शकत, पण स्वतः सदोष नाही राहत. पवित्र वस्तू दुसऱ्याचे दोष नष्ट करते. एखादा मनुष्य स्नान केलेला आहे, ओला कपडा आहे, तर आता तो कसा आहे? 16 मानला जातो, 16. पण म्हणून एखाद्याला विटाळ असला आणि त्यांनी त्याला हात लावला तर त्याचा विटाळ जातो नाही, हा विटाळ होतो. 16 ते 3 प्रकार असते. कर्मातला 16, भक्तीतला 16 आणि ज्ञानातला 16. कर्मातला 16 स्नान केलेलं आहे, ओले कपड्याने आलेला आहे किंवा रेशमी वस्त्र परिधान केलेलं आहे, 16 नेसलेला आहे, हा कर्मातला 16 आहे. भक्तीतला नाही, हा कर्मातला तो 16 आहे. म्हणजे त्याला विटाळाचा दोष नाही, विटाळाच्या दोषाने रहित त्याला 16 म्हणतात. कर्मामध्ये काही विटाळ असतात, जसं कोणी गेलं असेल तरी विटाळ आहे, कोणी जन्मला असेल, जातक आणि सुतक दोन्हीचाही विटाळ वैदिक संस्कृतीमध्ये मानला जातो. रजस्वला माऊली असेल त्याही वेळेला ती विटाळशी अशा प्रकारची मानण्याची आपल्याकडे प्रथा आहे होती. सदोष व्यक्ती, पापी व्यक्ती असेल, त्याला स्पर्श झाला तरीही विटाळ झाला अशा प्रकारचं मानलं जात होतं. आणि मग त्यांनी गंगेचं स्नान केलं, गोमूत्र शिंपडलं, गाईला स्पर्श केला तर त्याचा तो विटाळ काय होत होता? जातो असं मानलं जातं. आता या सगळ्या न दिसणाऱ्या वस्तू आहेत, दिसत नाहीत पण कार्य केल्याशिवाय राहत नाही. अशा अनेक वस्तू आहेत की ज्या प्रत्यक्ष दिसत नाहीत पण कार्यावरून त्या मानल्या जातात. ऋषीमुनींचं अत्यंत सूक्ष्म चिंतन होतं. स्थूल बुद्धीनं पाहणारे हेले त्यांना काय दिसणार आहे ते, त्याच्याकरता ज्या वस्तू सूक्ष्म आहे त्यांना पाहण्याची नजरही काय लागते? सूक्ष्म लागते. ज्या वस्तू मोठ्या आहेत त्यांना पाहण्याकरता नजरही मोठी अशा प्रकारची लागते. ज्या वस्तू दूर आहेत त्यांना पाहण्याकरता नजर दूरचं दाखवणारी लागते. ज्या वस्तू जवळ आहे त्यांना पाहण्याकरता जवळचं दाखवणारी. चष्म्यामध्ये ते प्रकार असतात ना, काही भिंग असे असतात की त्याच्यातून काय दिसतं? लांबचं दिसतं, जवळचं नाही दिसत. काही असे असतात की त्याच्यातून जवळचं अशा प्रकारचं दिसतं. काही काही चष्म्याला ते दोन्ही लावलेले असतात, खालच्या बाजूला जवळचं असतं, वरच्या बाजूला लांबचं अशा प्रकारचं असतं. पण त्यानं जर उलटा चष्मा घातला ना तर ते आपटल असतं, खरं तर सगळा गोंधळ होऊन जातो. कशा करता सांगितलं? तसं सूक्ष्म वस्तू असेल तर त्याला पाहण्याकरता बुद्धी काय व्हावी लागते? सूक्ष्म सुसंस्कृत असावी लागते.
सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत्. जसा परमात्मा सूक्ष्म आहे तर त्याप्रमाणे बाकीच्याही अनेक वस्तू, पाप पुण्यही सूक्ष्म आहे, तेही कुठं दिसतं, त्यालाही सूक्ष्म नजर असावी लागते. तसंच हे पावित्र्य, सोहळं वोवळं याही वस्तू काय आहेत, सूक्ष्म अशा प्रकारच्या आहेत. कोणाला दिसत नसतील तर आपला दोष मानावा, मानणाऱ्याचे हे काढायची काही आवश्यकता नाही. तेव्हा सोहळा म्हणजे दोषरहित असतात. तर संतही सोहळे असतात. मग ते कर्मातले सोहळे का उपासनेचे सोहळे का ज्ञानातले सोहळे? ऐका, कर्मातला सोहळा सोहळ्यापेक्षा उपासनेतला सोहळा श्रेष्ठ असतो. कर्मातल्या विटाळापेक्षा उपासनेतला विटाळा हा जास्त. एक जसं नोट आहेत, 10ची काय आहे नोट आहे, 100ची नोट आहे, 2000ची नोट आहे. मग 2000च्या ह्याच्यात 10ची नोट आहे का हो? तर 2000मध्ये 10च्या किती नोट आहेत? 200 नोट आहेत. 200. 2000मध्ये 100च्या 20 नोट आहेत. तसं ज्ञानाचा क्षेत्रातला जो सोहळा आहे, तर मग कर्मातले असे किती सोहळे त्याच्यातून वाहून जातात. तेव्हा विटाळाच्या दृष्टीने कर्मातल्या विटाळापेक्षा उपासनेतला विटाळ जास्त भारी असतो आणि त्याच्यापेक्षा ज्ञानातला विटाळ हा जास्त श्रेष्ठ आहे. तसंच सोहळ्यामध्ये कर्मातल्या सोहळ्यापेक्षा उपासनेतला सोहळा श्रेष्ठ आहे आणि उपासनेतल्या सोहळ्यापेक्षाही ज्ञानातला सोहळा हा विशेष आहे. संत हे ज्ञान क्षेत्रातले सोहळे असतात, उपासना क्षेत्रातले सोहळे असतात आणि कर्म क्षेत्रातले काय सोहळे. असा सोहळा दुसरा कोणी नाही. एखादा असेल तर कर्मातला सोहळा असेल, एखादा असेल तर उपासनेतला सोहळा असेल, पण संत हे ज्ञानातले सोहळे असतात. ज्ञानातला सोहळा म्हणजे काय आहे? जाणीवेचाही विटाळ ज्याला राहिलेला नाही. जाणीव म्हणजे ज्ञान, प्रमाज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्मगोचर, शुद्धात्मगोचर, अंतर प्रत्यक्ष प्रमा या नावाने शास्त्रकारांनी ज्याला संबोधन केलेलं आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे शुद्ध दृष्टीनं, ते ज्ञान सुद्धा काय आहे? विटाळ स्वरूप आहे. तेही गेलेलं आहे. देह मी नव्हे हे सरे, मी देह नाही मी ब्रह्म आहे, हेही काय झालेलं आहे? संपलेलं आहे. उरला उरे विठ्ठल या स्थितीवर हे महात्मे आरूढ झाले असल्यामुळं उपाधी वेगळा जाणीवेच्या नाही त्या विटाळ, अखंड सोहळा उपाधी वेगळा जाणीवेच्या, अशा प्रकारचे सोहळे असतात. कर्मातला विटाळ कोणता आहे? आपलं कर्मातला विटाळ मी सांगितलं पहिलंच की सुतक जातक वगैरे हे कर्मातले विटाळ आहेत. उपासनेतला विटाळ आहे परधन आणि परस्त्रीविषयी मनामध्ये अभिलाष असणं. विटाळ तो परद्रव्य परनारी, येथोनी जो दुरी तो सोहळा. आणि ज्ञानाच्या विटाळातून सोहळा, ज्ञानातला संत हे शेवटच्या अशा प्रकारचे सोहळे असल्यामुळं एक तीच, मग तो कधीच वावळा होत नाही नंतर. मग त्याच्या घरचं कुणी गेलं तरी त्याला विटाळ नाही. का विटाळ नाहीये? जे गेलंय त्याचा शरीराशी संबंध नाही, संबंध असतो, आणि याचा शरीराशी संबंध संपलेला असतो, त्याच्यामुळे त्याला विटाळ नाही. संन्यास घेणाऱ्याला सुद्धा म्हातारा मेला तरी विटाळ नाही राहत, कारण त्याने ते सगळं सोडलेलं असतं. याने तर शरीरच सोडलेलं आहे, त्याच्यामुळे विटाळाचा संबंध. अहो तो शरीरात आहे, शरीरात आहे पण शरीराला धरलेलं नाही. तुम्ही आम्ही शरीर सोडलं तरी शरीराला सोडित नाही. बऱ्याच माणसाचा कावळा शिवत नाही, मग कुठं तंबाखूची पुडी किंवा एकाने तर दारूची बाटली ठेवल्यावर कावळ्यानं शिवलं. शरीर सोडलंय त्यांनी, नाही शरीराला सोडलेलं. तेव्हा संत हे पवित्र आणि सोहळे जगात एकमेव आहेत. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी. पण कोण काय आहे त्यांचं लक्षण? तुकोबाराय अशा वेळेला नुसतं नाव घेऊन पुढं कधीच चालत नाहीत. पुण्य यांचा होईन सेवक, लगेच लक्षण जी
द्वंद्वाधिक दुराविले, नाही का. मला त्यांची संगती हवे, कोणाची? संताची. देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. तसं पवित्र सोहळे कोण? संत. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. तेव्हा वैष्णव संतांचे पहिले 2 विषय सांगितले की पवित्र आणि सोहळे आहेत. तिसरा विषय सांगता देव त्यांना आवडतो आणि देवाविषयीचं त्यांचं प्रेम अखंड आहे. अखंड. आपलंही देवावर प्रेम आहे, नाही असं म्हणू नाही शकत कुणी. देवावर प्रेम आहे म्हणून तर इथं मंदिरात आलो आपण. प्रवचन देवाविषयीचं काय ऐकायला मिळेल आहे, पण ते अखंड नाही. ते कसं आहे? सखंड आहे. अखंड आणि सखंड म्हणजे काय? तुम्हाला खंड समजला का मग अखंड आणि सखंड समजायला काही अवघड नाही. खंड म्हणजे काय माहिती आहे ना? खंड म्हणजे तुकडा. आशिया खंड, आफ्रिका खंड, अमेरिका खंड, युरोप खंड. पृथ्वीचे हे काय आहेत? खंड म्हणजे तुकडे. खंड म्हणजे तुकडा. आणि अखंड म्हणजे तुकडा नसलेलं. आणि सखंड म्हणजे तुकडे तुकडे असलेलं. तसं प्रेम, ज्याच्या अंतःकरणात प्रेम असतं, पण ते प्रेमाचे 2 प्रकार. काहीच्या अंतःकरणातल्या प्रेमाचे तुकडे झालेले असतात. पाषाणाचे माथा, हंडी फुटली जेवी पार्था, जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. आपल्या अंतःकरणातले प्रेमाचे काय झाले? कुटके. कवर कुटके झाले? झाले काय? जे केले. कवर कुटके केले, मग काय करणार? ज्यांच्यावर प्रेम करायचं ते अनेक, मग एक प्रेम सगळ्यावर कसं काय करता येईल? 4 जण बसलेले असतील, भाकरी सुरू केलेली आहे, 1 भाकरी झालेली आहे, पाहुण्याला वाढायला तो सुरुवात करा, तर मग 1 भाकरीचे काय करावं लागतात? तुकडे करावे लागतात. मग 4 तुकडे केले आणि 1 वाढला. तसं ज्यांच्यावर प्रेम करायचं ते विषय का नाही. आपल्याला शरीरावर प्रेम करायचं, आपल्याला पैशावर प्रेम करायचं, आपल्याला लौकिकावर प्रेम करायचं, बायकोवर प्रेम करायचं, पोरावर प्रेम करायचं, गाडीवर प्रेम करायचं, कुत्र्यावर प्रेम करायचं. आणि मग आता एवढ्यावर प्रेम करायचं आणि 1 प्रेम सगळ्याला कसं काय पुरणार? मग तुकडे ते बी सारखे नाही. ते बी काय नाही, सारखे नाही. भावाच्या पोरावर प्रेम आहे, आपल्यावरही प्रेम आहे, पण तुकडे सारखे नाही. त्याच्यात पुन्हा कमी जास्त कमी जास्त कमी जास्त अशा प्रकारे. त्याच्यातला 1 तुकडा देवाचा. देवावर प्रेम आहे असं तुकडे. मला नाही वाटत की नाक पुसायच्या फडक्यावर जेवढं प्रेम असतं तेवढं देवावर असतं. हा बापाचं सांगतोय, मी दुसऱ्याचं नाही. ते किती जपून व्यवस्थित सांभाळलं जातं. देवाचं तसं काही नाही. झालं तर झालं, आले तर आले, नाही आले तर नाही आले. तुकडे झालेले. तो पवित्र 16 त्याचं नाही वर्णन आहे. मग ज्याच्या अंतःकरणातल्या प्रेमाचा तुकडाच पडलेला नाही, अखंड आहे. आणि ते अखंड प्रेम कोणाला वाहिलेलं आहे? देवाला वाहिलेलं आहे. अखंडित प्रेम भाव. अखंड. देशानी, कालानी, वस्तूनी, परिस्थितीनी, वयानी, कशानेच अशा प्रकारचं ते बदलत नाही. आपलं या सगळ्यांनी बदलत. लहानपणी जे आवडतं ते आता आपल्याला आवडतं का? नाही. आता जे आवडतं ते म्हातारपणी आवडणार आहे का? लहानपणी आई बाप आवडतात. पहिले बाळ जसे आई बा हेचे लागे पिसे. लहानपणामध्ये आई बाबा आई बाबा आई. आई नाही दिसली का लगेच भोंगा सुरू. काय झालं रे बाळा? काय पाहिजे? आई. अरे ती पाण्याला गेले, दुसरं काय लागतं? आई. बस आई जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत सारखे पोरं रडत राहत, कशालाच घेत नाही. आई. किती आईवर प्रेम असतं, पण कुठपर्यंत? लहान आहे तोपर्यंत. त्या बाया म्हणतात, आता बाई मी कयाच्या जन्माला पुरणार आहे का? किती दिवस आहे मी? मला पाहिल्याशिवाय
जेवत पण नाही. आता मी किती दिवस, काही काळजी नको करू बाई. आता ते काही वैष्णवाचं थोडी प्रेम आहे अखंड, तशी काही चिंता नको करू. दुसरी आली का तुला घरातून बाहेर काढील ते, त्याची काही अडचण नाही. तारुण्यामध्ये मग ती कुठं गेली, तेच म्हातारपण झालं की मग ती बी जाते. मग लहान मुलं अशा प्रकारचे घेऊन बसतो. तर वयाने आवड बदलते, आवड बदलली की प्रेम बदललं. जे आवडतं त्याच्यावर प्रेम केलं जातं. यांचं प्रेम अखंड आहे, त्याच्यामुळे आवड बदलत नाही. आवड आहे निरंतर, हेची ध्यान, हेची आवडे आणि निरंतर आवडे, निरंतर हेची ध्यान, असा जो आहे तो पवित्र आहे, तो सोहळा आहे ज्यांचा आवडता देव. देवा शिवाय ज्याला आवडत नाही तुझी आणव आहे ना गा देवराया, बहु आवडसी जीवा पासून या जाणवऱ्या. जीवापेक्षाही देव वैष्णवांना जास्त आवडतो. अखंड देवावर प्रेम करतात. ते पवित्र आहे आणि ते सोहळे आहे. आता पवित्र सोहळे म्हटल्यानंतर एवढं काही विशेष लोकांना वाटलं नाही. व्यवहारातल्या लोकांना ते पवित्र आणि पवित्र काय माहिती. लोक म्हणतात, तुम्हाला काय वाटतं साधू सुद्धा कोणाला म्हणतात लोक? इंद्रायणीच्या काठाला जप करत बसणाऱ्याला, जयाचा सुगरावा देखे गुरुमार्गात टेके, जयाचा सुगरावा देखे तयाचाची मंत्र शिके येरणे घे. म्हणून श्रीमंत लोक गुरु सुद्धा कसा पाहतात, विमानाने फिरणारा पाहिजे त्यांना. बऱ्याच लोकांनी गाड्या घेतल्या, ती म्हणे एसटीने गेलं की पाकिट कमी मिळतात. काय ताप आहे काय. अरे पण मग तो खर्च कमी राहतो ना. आता आपण त्याच्यातून बाहेर पडलो. ते पवित्र सोहळ्याचं काही विशेष वाटत नाही. मग त्यांना विशेष वाटेल असं सांगतात. तुकोबाराय म्हणतात की ज्यांचा देव आवडत आहे, अखंड देवावर जे प्रेम करतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. जगामध्ये भाग्यवंत तेच आहेत आणि धन आणि वित्त यांनी परिपूर्णही तेच आहेत. तुकोबारायांच्या चरित्रात आलेले त्या सिद्धावस्थेमध्ये तुकोबारायांचा खूप आनंद लुटला तो लोहगावच्या मंडळीने. तर त्या लोहगावला शिवबा कासार नावाची एक व्यक्ती होती त्या तुकोबारायांच्या काळामध्ये. तो काही कचलाचा वगैरे व्यापार करत होता, कासार होता. तुकाराम महाराजांचं काय पूर्वीचं त्यांना माहिती होतं की त्यांनी ते प्रत्येक वेळेला गेलं की अरे त्या शिवबा कासारला बोलून आणणार आहे. त्याला काही इकडचा छंद नव्हता, आवडही नव्हती. तेव्हा म्हणायचे तुम्हाला तेच धंदे जा, तुम्ही जाऊन बसा त्या बाबाजवळ, मला धंदा करायचा आहे, पोट भरायचंय, तो काय जाणार आहे असं म्हणायचं. तुकाराम महाराजांना काही लोकांना म्हणता येत नव्हतं आणि तो असं उगीरवणी बोलायचं. एक वेळेस एका ब्राह्मणावरती 10,000 रुपये कर्ज झालं, त्याच्याकडून काही फिटाना गेलं, वय संपत आलं, घाबरला तो, माऊली जवळ आला. इथं अनुष्ठान करत बसला, माऊली मला या कर्जातून मुक्त करा. मग माऊलीने सांगितलं जा तुकाराम महाराजाकडे. स्वप्नात सांगितलं, ते गेलो तुकाराम महाराजाकडे. तुकाराम माऊलीने पाठवलं म्हटलं की मग तुकोबारायांचं मग काहीच बोलत नव्हते. त्यांनी सांगितलं असं असं 10,000. मग लोकांना सांगितलं हे बा माऊलींची इच्छा आहे, याचं कर्ज फेडायचंय, करा आपापल्या परीने टाका, काही गंगाजळी तयार करा, द्या मदत करा. कोणी 10, 5, 2 जसं जसं असेल तसं. ती म्हणे त्या शिवबाकडून काहीतरी आणा, त्याला घेऊन या इकडं. तो काही द्यायचा नाही, हा रिकामा आहे मी, त्याला बोलून आणा म्हणे. त्याला बोलवून धरून आणलं दोघांनी. आता तुकोबारायांच्या समोर आल्यावर मग एक व्यक्ती प्रभाव असतो. मग त्याने आपल्या खिशात हात घातला, काय नाही महाराज, डब्बू पैसा एक दिला. 1 पैसा, पूर्वी असं ते तांब्याचं नाण्याचा तो रुपया पैसा असायचा, तो पैसा दिला. तुकाराम महाराजांनी तो घेतला आणि खडा त्याला लावलं की तो लगेचच पिवळा झाला.
त्यानं पाय कासारच होता तो. त्याच्या लक्षात आलं सोन्यात झाला म्हणजे तुकाराम महाराजजवळ काय आहे, परीस आहे. आणि मग तो तुकाराम महाराजची सेवा करायला लागला. त्याला वाटलं अरे बुवा जरा भारी आहे. तर तुकोबाराय म्हणतात धनानी आणि वित्तानी परिपूर्ण. तुम्ही ज्यांची श्रीमंत म्हणून नावं घेता ती परिपूर्ण नाहीत धनानी, आणि ज्ञानानेही परिपूर्ण नाहीत. इथं वित्त शब्दाचा अर्थ आपण ज्ञान असा करू शकतो, कारण विदवेती जाणणे. तर ज्यांना देव आवडतो, देवावर अखंड ज्यांचं प्रेम आहे ते धनाने काय आहेत, परिपूर्ण आहेत. आणि म्हणले हे अंबानी वगैरे हे नाही, ते पूर्ण नाही, कारण त्यांनी खर्च केलं की त्यांच्या ह्याच्यातून कमी होतं. खर्च केलं की कमी होतं म्हणजे ते काय आहे, अपूर्ण आहे. म्हणून तर मग पळत हे कर ते कर ते कर ते कर ते कर. जो पूर्ण आहे त्याला पळायची काय गरज आहे, आणि पळतोय म्हणजे काय आहे, अपूर्ण आहे. अशा प्रकारचा संत परिपूर्ण आहेत. अहो त्यांच्याजवळ काहीच नसतं ना, परिपूर्ण कसं काय? त्यांना जवळ ठेवायची काय गरज आहे, ते स्वतः परिपूर्ण आहेत. जवळ ठेवून त्यांनी पूर्ण होणारा कधी रिकामा होतो. जवळच्या असण्याने जो परिपूर्ण होतो त्याच्या जवळचं कोणी लाटलं की झाला हा बेकार बंबू. मला तुम्ही सांगा, कामधेनू कुणी काही मागल किंवा काही मागू शकते म्हणून ट्रकाच्या ट्रकाबरोबर नेते का? कामधेनूचा असा महिमा आहे, ती येते जे धवा जे येते जे धवा जो मागे ते एक सरेची शरीरातूनच ती काय करते, प्रगट करते. महाराज तिला गोडवणं पिडवणं नाही बांधावं लागत, शरीरातून प्रगट करते. तसेच विश्व वैभवतया अंगे होऊन सगळं विश्वातलं वैभव त्यांच्या अंगभूत शक्तीमध्ये असतं. काय महाराज शब्दच नाही त्यांच्या ऐश्वर्याचं, श्रीमंतीचं वर्णन करण्याकरता. आपण दलिंदर हे श्रीमंत पाहतो, त्यांची श्रीमंती आम्हाला दिसलेलीच नाही. काय म्हणणार तुम्ही, नामदेवरायांनी पात्रात उतरले आणि वंझळभर वाळूचे खडे घेतले आणि त्या परिसा भागवताला सांगितलं उचल तुझा परीस. तो म्हणे हे परीस आहे का? तो म्हणे बघ परीक्षा करून. एक जणाजवळ लाचकन होतं, दात करायचं, ते काटा काढायचं, दात करायचं, ते लोखंडाचं होतं. त्याने ते कमरेचं काढलं आणि लावलं, सगळं पिवळं झालं. लोक पळाले लोखंडी वस्तू आणायला. तुकोबारांनी सांगितलं लवकर उचल, आणि हाच खडा नाही, ह्या वाळवंटातला कोणताही खडा उचल, प्रत्येक खडा काय आहे, परीस आहे. महाराज तुम्ही सांगा त्यांच्याकडे किती पैसे असतील, ज्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर संकल्पाने अख्खं वाळवंट काय बनतं. काय श्रीमंतीचं तुम्ही त्यांच्या मोजमाप करायला सांगा ना. त्या गोरक्षनाथांच्या चरित्रामध्ये ना जो काही प्रसंग येतो, ते मच्छिंद्रनाथ त्या कुटण्यापाळमध्ये त्या बाईकडे राहिले होते. तिनं जाताना कमी जास्ती असं म्हणून ईट दिली सोन्याची आणि जुळीत घेतली. आणि मग एरवी मच्छिंद्रनाथाची जुळी गोरक्षनाथाच्या खांद्याला असायची, हे मोकळे चालायची. पण ती ईट ठेवल्यावर मग त्याने स्वतःच खांद्यावर घेतली, किल्ली दुसऱ्याजवळ नाही दिली. मग समजायचं काहीतरी भानगडे वा. आता ते चालत निघालेले, ओसाड रान लागलं, डोंगर जंगल लागलं की त्याने गोरख या कुछ डर तो नाहीये. गोरक्षाला वाटलं भीक साधू आपण, आपल्याला काय याचा डर आहे, आपल्याला चोर आहे सारखा आणि सज्जन आहे सारखा, डर कस काय. पण ज्या वेळेला प्रत्येक वेळेला विचारतात त्यावेळेला नक्की काहीतरी आहे भानगड. एक ओढा होता, मग मच्छिंद्रनाथाला बहिर्दशाला जायचं होतं. त्यांनी सांगितलं गोरख ही पिशवी मी येईपर्यंत अशीच ठेवायची. ते बाहेर गेल्यावर मग यांनी पाहिलं हात घालून ती सोन्याची,
वीट दिली फेकून महाराज. आणि गुरु महाराजाला संशय येऊ नये इथंच विनाकारण तमाशा नको म्हणून दगड ठेवला त्याच्यात. तिकडून आले परत ती जोळी घ्या ना महाराज दिली. आता वजन तसं लागलं म्हणून मग त्यांना काही वाटलं नाही. वाटत होतं की मध्ये चापचावं खरं आहे का काही धन असं आहे महाराज बायकोचा सुद्धा विश्वास राहत नाही. स्तेयम हिंसान रतो दंभ काम क्रोध स्मयो मदा अनर्थ सांगितलेले आहेत भागवतामध्ये. पुढं थोडासा ओसाड भाग लागला डोंगराळ भाग लागला. त्याने विचारलं गौरव यहाँ कुछ डर. गुरु महाराज अब डरने का कोई कारण ही नहीं रहा. डर तो पीछे रह गई. असा काय बोलतो म्हणून हात घातला तर दगड. महाराज ते दगड टाकला आणि खाली बसले आणि जे रडायला आणि गडबडान लोळायला लागले. गुरु महाराज काय साधू आहे आपण. हा नाही मी साधू तुलाही साधू झाला. मला दिलं होतं आमक होतं तमक होतं. हे केल्याने चित्रनाथ काही आवरे न गेले. मग गोरक्षणात काय पाहिजे तुम्हाला. सोनं पाहिजे ना. हा मला सोनं पाहिजे. ताकद होती. नुसती राख घेतली आणि समोरच्या डोंगरावर फेकली. अख्खा डोंगर सोन्याचा. बोल वाटरा का नुसती एक वीट काय घेता अख्खा डोंगर. कुठं आहे मी नाही सांगणार. मला उद्या अजून प्रवचन करायचं इथं. काय मोजमाप करणार आहे तुम्ही त्यांच्या श्रीमंतीचं. म्हणून सरती पुरती धनवित्ते धनानी आणि ज्ञानानी परिपूर्ण अशा प्रकारचे तेच आहेत. आणि मग असे परिपूर्ण आहे ते भाग्यवंत आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा. अशा प्रकारचे संत महात्मे आपण जर त्यांची सेवा केली तर देवही प्रसन्न होतो. देवाला ती प्राप्त होते. तुका म्हणे देवा त्यांची केली. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा.